नमस्कार, ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी। त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत। जास्त प्रमाणात आपल्याला ते हिरवं वरचं काढायचं नाही, ते जास्त प्रमाणात काढलं तर जास्त शेंगा शिजल्या जातात आणि गाळ होतात। आणि इथंच मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर चला आपण सुरू करूया भाजी। इथं मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया आपण या पळीने 2 पळ्या तेल छान तापल्यानंतर या शेंगामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कुट्टा, शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे। साधारण 3 चमचे घ्या, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, त्यानंतर टाकूया हे काळं तिखट आहे मसाला, तो अर्धा चमचा आणि लाल तिखट 1 चमचा। अशा प्रकारे आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकूया कट केलेली थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे गरम पाणी केलेलं आहे भाजीसाठी ते थोडंसं टाकून घ्यायचं आहे, का अर्धा कप, आणि ते छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये इथे बघा 1 खोबरं घेतलेलं आहे, अर्धा खोबरं आणि 2 लसणाच्या कुड्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर, हे आपल्याची ही पेस्ट आहे, तर ती पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। आपलं तेल इथं छान प्रकारे गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा जिरे आणि ते खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरची थोडीशी पेस्ट 1-2 चमचे टाकायचे आहे आपल्याला, आणि ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। छान लाल झाल्यानंतर आपल्याला ह्या शेंगा टाकायच्या आहेत। आता हे लालसर झालेलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया आपल्या या शेंगा। मस्त, आणि थोडंसं या प्लेटमध्ये पाणी टाकून विसळून घेऊन त्यामध्ये टाकूया। तुम्ही पाहू शकता किती छान असं त्याला कलर आलेला आहे, आणि थोड्याच पाण्यामध्ये आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत। साधारण 5 मिनिटं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। छान प्रकारे अशा मऊ शेंगा शिजलेल्या आहेत। तुम्ही शेंग असं एक काढून बघू शकता की शेंग शिजली आहे की नाही। तर तुम्हाला ही माझ्या शेवग्याच्या शेंगाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।